नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों से। एसपी नूरुल हसन के जन्मदिन के अवसर पर भंडारा के बहुउद्देशीय हॉल में रक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में करीब 100 पुलिसकर्मियों ने भाग लेकर जरूरतमंदों की मदद के लिए रक्तदान किया। सरकारी अस्पताल में रक्त की कमी को देखते हुए यह कदम बेहद सराहनीय रहा। नूरुल हसन ने बताया कि उनका उद्देश्य समाज सेवा के माध्यम से लोगों तक मदद पहुंचाना है। इस आयोजन से कई मरीजों को नया जीवन दान मिलेगा। उपस्थित सभी दानदाताओं का आभार व्यक्त किया गया। नमस्कार, माझे नाव शरद उत्तमराव शेवाळे, पोलीस निरीक्षक गोबरवाई पोलीस स्टेशन। आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक भंडारा हसन सर यांच्या संकल्पनेतून रक्तदान यासाठी सध्या इथे हजर आहोत आणि अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की सरांनी, बाकी लोक बड्डे असेल तर कोणी पार्टी करतं, कोणी गिफ्ट घेतं, कोणी हे करतं, तर सरांनी रक्तदान तर ठेवलंच आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। आणि सरांच्या संकल्पनेतून दिशा हा प्रकल्प आहे, त्या दिशा प्रकल्पाला सरांनी सांगितलं की मला तुम्ही बुके आणू नका किंवा कुठलेही गिफ्ट आणू नका, पण त्या प्रकल्पासाठी, दिशा प्रकल्पासाठी, मुलांना शिक्षणासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढे पुस्तकं आणा। आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सर्व लोकांनी, म्हणजे अधिकारी असो किंवा कोणी असो, सरांना बुके दिले नाही तर आम्ही पुस्तक आणून दिलं, आणि तेही स्वतःसाठी नाही तर मुलांसाठी। आपल्या जिल्ह्यातले जेवढे आपल्याला माहिती आहे 5000 लोक आले होते, परीक्षा घेतली आणि त्यातून 100 लोक काढणार आहेत, तर असे सरांची फार मोठी संकल्पना आहे। आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही सरांसोबत काम करतोय, सरांच्या हाताखाली काम करतोय, ही फार मोठी गोष्ट आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, पोलीस स्टेशन कारदा। आयोजन करण्यात आलं, काय त्यामागचा उद्देश आहे, काय सांगायचं तुम्हाला, कसा फीलिंग? माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांच्या संकल्पनेतून आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। आणि रक्तदान आपण हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून गणले जाते, तरी आज रोजी पोलीस विभागातर्फे जेवढे बी आम्ही रक्तदान करतोय, निश्चितच यामुळं गरजू लोकांचं, जे लोकांना आवश्यकता आहे रक्तांची, त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल आणि एक चांगला उपक्रम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी राबवलेला आहे। माझं नाव पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कुमार। सर, आज ब्लड कॅम्पचं हे आयोजन करण्यात आलं, काय तुमच्या याबद्दल मत आहे आणि काय सांगाल, तुम्हाला कसा फिलिंग होतो? माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून हे ब्लड कॅम्प चालू आहे आणि ही खूप चांगली संकल्पना आहे माननीय याद्वारे गरजू लोकांना शासकीय रुग्णालय ब्लड बँक येथे हा ब्लड जमा होणार आहे आणि पोलीस हा दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतो, त्या व्यतिरिक्त एक सामाजिक जाणीव आणि आमचा जो हे ब्लड डोनेट होत आहे हे गरजूंना मिळणार आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। सर, आपलं? मी पोलीस इन्स्पेक्टर विजय कसोबा। सर, काय सांगाल, आज ब्लड कॅम्पचं इथं आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय फिलिंग होते आणि तुम्ही काय मत सांगाल याबद्दल? आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन साहेब यांनी आज हा ब्लड कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। फार चांगलं एक संकल्पना आहे। मला ही ब्लड देताना फार आज आनंद होत आहे की माझंही ब्लड कुठेतरी कोणाच्या तरी कामात येईल गरजू व्यक्तीला। आणि भंडारा हॉस्पिटलला ब्लडची व्यवस्था कमी असल्यामुळे माहीत पडलं की त्यांना ब्लडची आवश्यकता आहे, तर हा एक चांगला उपक्रम आहे, त्याऐवजी त्यांना ब्लडची पूर्तता होईल आणि माझं ब्लड त्यात चाललेलं आहे, याचा मला खूप आनंद आहे। नमस्कार, मी API धनंजय पाटील, ठाणेदार पोलीस स्टेशन आल्या। आज आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचा वाढदिवस असल्याने पोलीस रक्तदान शिबिर राबवण्यात येत आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण की आपण बघतो विविध ग्रुपवरून नेहमी ब्लडची कमतरता असल्याबाबत, ब्लडची मागणी असल्याबाबत मॅसेजेस सोशल मीडियावरती फॉरवर्ड होत असतात आणि ज्या काही NGOज आहेत तेही नेहमी आवाहन करत असतात की रक्तदान करावे, रक्तदान शिबिर घ्यावे। बरेच दिवस झाले आपल्या भागात रक्तदान वगैरे असा कार्यक्रम बरेच दिवसापासून झालेला नव्हता आणि पोलीस मुख्यालयात आज रक्तदानानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक हर्षोल्लासाचं वातावरण तयार झालं आहे। तर 3 महिन्यांनी रक्तदान करावं आणि त्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्तही तयार होत असते आणि एक फ्रेश वाटतं रक्तदान केल्यावर।
आणि आपण आपलं रक्तदान केल्यानंतर ते एखाद्याच्या उपयोगी येत असेल तर यापेक्षा मोठं पुण्य कुठलं नाही. त्या दृष्टीने मी इतर नागरिकांना, आमचे पोलीस पाटलांना, पोलीस मित्रांना, युथ फॉरमचे युवकांना, सगळ्यांना आमच्या आढळ पोलिसिंग हद्दीतील सर्व रहिवाशांना मी आवाहन केलं होतं की जे इच्छुक लोक असतील, ज्यांचं पहिलं रक्तदान होऊन 90 दिवस पूर्ण झाले असतील, अशा लोकांनी आज रोजी पोलीस मुख्यालय भंडारा येथे येऊन रक्तदान करावे. धन्यवाद. ब्लड कॅम्पचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? आज हे इथे ब्लड कॅम्प माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेबांच्या वाढदिवसाच्या उपलक्षीमध्ये ब्लड कॅम्प आयोजित केला आहे. याच्यामध्ये तसं तर दर 3 महिन्याच्या गॅपनी ब्लड दिलं पाहिजे, डोनेट केलं पाहिजे. 3 महिन्याची मी आतापर्यंत 6-7दा दिलेलं आहे ब्लड, आणि जिथेही 3 महिन्याच्या गॅपनी ब्लड डोनेट कॅम्प होत असते तिथे आम्ही ब्लड देत असतो. आणि याच्यातून एक नवचैतन्य आणि नवीन एक ऊर्जा निर्माण होते आणि मेंटली आणि फिजिकली पण आपल्याला खूप चांगलं फ्रेश वाटत असते. मी लोकांना आवाहन करेल की त्यांनी पण असं वर्षातून कमीत कमी 2दा तरी ब्लड दिलं पाहिजे. त्यांनी आपल्याला खूप चांगलं फील होतं आणि एक नवीन रक्त तयार व्हायला मदत मिळते. धन्यवाद. आज की खबरों में बस इतना ही. देखते रहिए न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस. नमस्कार.